जिल्ह्यातील कळंब आणि पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी गांजा तस्कराचा पर्दाफाश केला असून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। श्रावण हरिदास फुलमाळी, प्रीतम सिंग दामोदर रामटेके, सय्यद राहत अली उर्फ टकल्या सय्यद अमजद अली, तिघेही राहणार यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत। सय्यद अली उर्फ हा त्याच्या साथीदारासह नागपूरहून कळंब मार्गे यवतमाळ येथे 4 चाकी वाहनातून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहे। या माहितीवरून पोलिसांनी नागपूर कळंब यवतमाळ रस्त्यावरील नरसापूर बस स्टॉप समोर सापळा रचला। तसेच रात्री स्विफ्ट कारची झडती घेतली तेव्हा वाहनात एका लाल रंगाच्या बॅगमध्ये 8 किलोग्राम वजनाचा 1,60,600 रुपयांचा गांजा मिळून आला। गांजासह आरोपीने 3 मोबाईल, 4 चाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण 6,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी विरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, मनीष गावंडे, पीएसआय गजानन राजमल्लू तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार आणि पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख यांच्या पथकाने केली।